नमस्कार. वीज आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. पण ही बनते तरी कशी? याचं उत्तर दडलंय जनरेटरच्या आत, त्याच्या फिरत्या हृदयात. हो, आपण बोलतोय रोटरबद्दल. चला तर मग आज याच रोटरचं इंजिनिअरिंग सोप्या भाषेत समजून घेऊया. धबधब्यातून कोसळणारं पाणी असो किंवा टर्बाईन फिरवणारी वाफ, या प्रचंड शक्तीला आपण विजेमध्ये कसं काय बदलतो, हा विचार कधी आलाय मनात? खरं तर हे एक जबरदस्त इंजिनिअरिंग आव्हान आहे. आणि या मोठ्या आव्हानाचं उत्तर आहे रोटर. जनरेटरच्या आतला हा एक फिरणारा इंजिनिअरिंगचा चमत्कारच त्या अफाट ऊर्जेला आपल्या घरातल्या बल्बपर्यंत पोहोचवतो. चला, आज याच रोटरच्या दुनियेत शिरूया. ठीक आहे, तर थोडा टेक्निकल होऊया. याला म्हणतात सिंक्रोनस मशीन रोटर. पण घाबरू नका, याचा अर्थ एकदम सोपा आहे. हा जनरेटरमधला तो भाग आहे जो गरगर फिरतो, एक मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार करतो आणि मग मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर थेट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. सोपं आहे ना? बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया रोटरच्या अगदी बेसिक गोष्टींपासून. मग त्याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सॅलियंट पोल आणि सिलिंड्रिकल रोटर हे काय आहेत ते पाहू. त्यांची तुलना करू आणि सगळ्यात शेवटी त्यांची रचना त्यांच्या कामानुसार कशी बदलते हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, सॅलियंट पोल रोटर. याला आपण एक ताकदवान पण जरा हळू फिरणारा पैलवान म्हणू शकतो. याचं नावच त्याच्या रचनेबद्दल खूप काही सांगून जातं. सॅलियंट म्हणजे काय? तर बाहेर डोकावणारं किंवा पुढे आलेलं. आणि इथे दिसतंय याचे चुंबकीय पोल्स कसे बाहेरच्या बाजूला आले आहेत. आणि यामुळे काय होतं तर रोटर आणि त्याच्या भोवतीचा स्थिर भाग म्हणजे स्टेटर यांच्यातलं अंतर सगळीकडे सारखं राहत नाही. ही खास रचना अशा जनरेटर्ससाठी आहे ज्यांना कमी वेगात फिरायचंय पण ताकद मात्र भरपूर लावायची आहे. हे जे बाहेर आलेले पोल्स आहेत ना, ते एक असमान एअर गॅप तयार करतात. आता हे एअर गॅप म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे पोल आणि बाहेरचा भाग अगदी जवळ येतात तिथे हवा कमी असते. म्हणजे मॅग्नेटिक फील्डला जायला एक मोकळा हायवे मिळतो. पण जिथे दोन पोल्सच्या मध्ये जागा जास्त आहे तिथे मात्र या मॅग्नेटिक फील्डला खूप विरोध होतो. आणि गंमत म्हणजे हेच या डिझाईन मागचं खरं रहस्य आहे. बरं, ही तर झाली मेकॅनिकल रचना. पण प्रश्न हा आहे की ह्या रचनेचा आपल्याला मिळणाऱ्या विजेच्या क्वालिटीवर काय फरक पडतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला काय व्हायचं तर ह्या पोलचा आकार कमानीसारखा होता, त्यामुळे पोलच्या खाली एअर गॅप सगळीकडे सारखाच राहायचा. पण ह्यात एक मोठी अडचण होती. ह्यामुळे जी विजेची वेव मिळायची ती वरून चपटी असायची, ज्याला फ्लॅट टॉप म्हणतात. ही काही चांगली गोष्ट नाही, कारण ही वेव शुद्ध नसते. तिच्यात भरपूर हार्मोनिक्स नावाचा कचरा असतो. मग यावर इंजिनियर्सनी एक कमाल उपाय शोधला. त्यांनी काय केलं? पोलच्या कडांना थोडंसं घासून काढलं. यालाच चॅम्फरिंग म्हणतात. एक छोटासा मेकॅनिकल बदल, पण त्याचा परिणाम जबरदस्त. आता पोलच्या मधोमध एअर गॅप कमी आणि कडांना जास्त झाला. आणि यामुळे काय झालं? आपल्याला मिळाली एकदम परफेक्ट, शुद्ध सायन्यूसॉइडल इलेक्ट्रिकल वेव्ह. आहे की नाही कमाल? पण प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक दुसरी बाजू असते. हे जे बाहेर आलेले पोल्स आहेत ना, त्यांच्यामुळे एक मर्यादा येते. जेव्हा हा रोटर वेगाने फिरायला लागतो तेव्हा हे पोल्स अक्षरशः बाहेर फेकले जाण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हा फोर्स इतका जास्त असतो की मेकॅनिकल बॅलन्स बिघडू शकतो. म्हणूनच सॅलियंट पोल रोटरला फार जास्त वेगाने फिरवता येत नाही. थोडक्यात काय तर सॅलियंट पोल रोटर कमी वेगाने फिरतात. साधारणपणे 50 ते 1000 RPM यांच्यात 6 पासून ते अगदी 120 पोल्स असू शकतात. आणि त्यांची रचना कशी असते? तर व्यास मोठा पण लांबी कमी, एखाद्या पसरट भांड्यासारखी. आणि म्हणूनच हे रोटर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटसाठी म्हणजे जलविद्युत प्रकल्पांसाठी एकदम परफेक्ट आहेत, जिथे पाण्याचा जोर प्रचंड असतो पण टर्बाईनचा वेग मात्र कमी असतो. चला, आता भेटूया दुसऱ्या खेळाडूला, सिलिंड्रिकल रोटर. नावावरूनच कळतंय हा सॅलियंट पोलच्या अगदी उलट आहे. हा आहे स्पीडचा बादशाह. याची रचना बघा, एकदम गुळगुळीत, एका दंडगोलासारखी. इथे बाहेर आलेले पोल्स वगैरे काही नाहीयेत. त्यामुळे काय होतं, स्टेटर आणि रोटरमधला एअर गॅप सगळीकडे अगदी सारखा असतो. आणि हीच रचना त्याला प्रचंड वेगाने फिरण्यासाठी मेकॅनिकली स्टेबल बनवते.
अर्थात एवढा वेग सहन करायचा म्हणजे मटेरियल पण तगडं पाहिजे. म्हणूनच हे निकेल, मॉलिब्डेनमसारख्या मजबूत मिश्रधातूंपासून बनवले जातात. आता याच्या पृष्ठभागावर जर आपण पाहिलं तर साधारण 2/3 भागावर अशा खाचा दिसतील. हे आहेत स्लॉट्स ज्यात फील्ड वाइंडिंग बसवतात. आणि उरलेला जो 1/3 भाग आहे तो भरीव असतो आणि पोल्सचं काम करतो. आता इथे एक नवीन चॅलेंज उभं राहतं. आठवतोय, सॅलियंट पोलमध्ये आपण असमान एअर गॅपचा वापर करून परफेक्ट सायनोसायडल वेव्ह मिळवली होती. पण इथे तर एअर गॅप सगळीकडे सारखा आहे. मग आता शुद्ध वेव्ह कशी बनवणार? याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे इंजिनियर्स एअरगॅपला हातच लावत नाहीत, ते थेट मॅग्नेटिक फील्डलाच आकार देतात. कसं? तर रोटरवरच्या वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये तारेच्या वेढ्यांची म्हणजे टर्न्सची संख्या कमी जास्त करतात. म्हणजे पोलच्या मध्यभागी जिथे जास्त मॅग्नेटिक फील्ड हवंय तिथे जास्त वेढे टाकायचे आणि कडेला जाताना वेढे कमी करत जायचे. यामुळे एक पायऱ्या-पायऱ्यांची वेव्ह तयार होते, जी जवळजवळ परफेक्ट सायनोसॉइडल वेव्हसारखीच असते. आहे ना जबरदस्त आयडिया? आता याची आकडेवारी बघूया. हे रोटर तब्बल 1500 ते 3000 RPMच्या प्रचंड वेगाने फिरतात. यांच्यात पोल्स पण कमी असतात, फक्त 2 किंवा 4. आणि रचना सॅलियंट पोलच्या बरोबर उलटी. व्यास कमी पण लांबी खूप जास्त, एखाद्या पेन्सिलसारखी. आणि म्हणूनच हे हाय स्पीड टर्बो जनरेटरमध्ये वापरले जातात, जे सहसा वाफेच्या टर्बाईनवर म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये चालतात. चला, आता या दोन्ही इंजिनिअरिंगच्या चमत्कारांना समोरासमोर उभं करूया आणि बघूया काय फरक आहे. सगळ्यात आधी त्यांच्या वेगातला फरक बघा. जमीन आसमानाचा फरक आहे. सॅलियंट पोलची मॅक्झिमम स्पीड आहे 1000 RPM, तर सिलेंड्रिकल रोटर आरामात 3000 RPMचा आकडा पार करतो. आणि हाच वेग त्यांच्या कामाची दिशा ठरवतो. हा तक्ता बघितला की सगळं चित्र स्पष्ट होतं. एका बाजूला आहे सॅलियंट पोल रोटर, कमी वेग, मोठा व्यास, पसरट आकार आणि असमान एअर गॅप, जो वापरला जातो जलविद्युत प्रकल्पात. आणि दुसऱ्या बाजूला आहे सिलेंड्रिकल रोटर, प्रचंड वेग, लहान व्यास, लांब आकार आणि एक समान एअर गॅप, जो वापरला जातो वाफेवर चालणाऱ्या टर्बो जनरेटरमध्ये. तर मग या सगळ्या चर्चेतून काय निष्कर्ष निघतो? इथे एक खूप महत्त्वाचा इंजिनिअरिंगचा सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो. बघा, इथे कोणतं डिझाईन चांगलं आणि कोणतं वाईट असा प्रश्नच नाहीये. दोन्ही आपापल्या जागी चॅम्पियन आहेत. कमी वेगाने फिरणाऱ्या पाण्याच्या टर्बाईनसाठी सॅलियंट पोलची रचना परफेक्ट आहे, तर प्रचंड वेगाने फिरणाऱ्या वाफेच्या टर्बाईनसाठी सिलेंड्रिकल रोटरशिवाय पर्याय नाही. म्हणजे काय? तर रोटरची रचनाही त्याच्या कामानुसार ठरते. फॉर्म फॉलोज फंक्शन, म्हणजेच कामाप्रमाणे रचना, याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. आपण आत्तापर्यंत पाणी आणि वाफेवर चालणारे जनरेटर पाहिले, पण आता जग पवनचक्की, सौर ऊर्जा अशा नवीन स्रोतांकडे वळत आहे. विचार करा, या नवीन ऊर्जा स्रोतांसाठी लागणाऱ्या जनरेटर आणि त्यांच्या रोटरची रचना कशी असेल? कदाचित ती आजच्यापेक्षा खूप वेगळी असेल. यावर नक्की विचार करायला हवा.